तर मित्रहो नमस्कार. आता आपल्याला पाहायचं आहे कवितेचं टायटल झालं, तर कवितेची थीम झाली आणि कविता समजून पण झाली आहे. तर कवितेची एक्सरसाइज बघायची आहे. तर बघा तुम्हाला लगेच मी कवितेचं नाव काय होतं तुम्हाला माहीत नसेल. कवितेचं नाव होतं मनी मॅडनेस. ओके, हे आपण सर्व पाहिलं होतं मागच्या याच्यामध्ये. अबाउट द पोएट पाहिलो. ओके, आणि अबाउट द पोएट नंतर काय समरी ऑफ द पाहिलो एक पोएट्री त्याच्यामध्ये काय, आणि त्यानंतर आपण कविता समजून घेतलो बरोबर. आता आपल्याला डायरेक्ट मुद्द्यावर यायचं आहे, ते म्हणजे एक्सरसाइज काय असणार आहे. तर बघा थोडक्यात तुम्हाला सांगतो की कवितेचा परत एक बार सारांश, ते म्हणजे मराठी भाषेमध्ये. याच्यात म्हटलं की भाऊ की काय, तर पैसा म्हणजे आपल्याला घाण खायला लावते. ओके, पैसा म्हणजे विषमता निर्माण करते. पैसा म्हणजे आपल्याला काय तर प्रत्येक गोष्ट करण्यासाठी भाग पाडते आणि पैशावरनं आपली प्रवृत्ती ठरते. पैसा म्हणजे सर्व काहीच आपल्याला आहे. आणि जर एक म्हणजे पैसा आपल्याला भाग, आणि नंतर तेच म्हणतात की पैसा म्हणजे सर्व काय आहे. हे कशाहून झाले हो, तर लोक सर्वजण म्हणतात म्हणून ते झाले, नाही का. म्हणजे पैशामुळे आपल्याला सर्व काही नाही, पण लोक म्हणतात म्हणून आपल्याला तसं वाटायला लागतं. म्हणजे पैशाच्या मागे जर लोक वेडे असतील तर आपल्याला पण वेडेपणा व्हावं लागते असं ते म्हणतात. आणि दुसऱ्या याच्यामध्ये ट्विस्टमध्ये ते म्हटले होते की राईट, ते कशामध्ये इथे बघा, इथं आपण ट्विस्ट घेतलं होतं राईट. याच्यामध्ये ऑल इज रॉंग, मी जे काय सांगलो ना ते सर्व चुकीचं आहे, की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. तर त्याने काय म्हटलं की तर हे न करता आपण काय करायला पाहिजे, तर आपल्याला जीवनावश्यक वस्तू अन्न वस्त्र निवारा राहण्याची खाण्याची जर आपल्याला व्यवस्था झाली तर मग पैशाचं काही टेन्शनच नाही आहे. ओके, असं पण ते म्हणतात. त्यानंतर ते म्हणतात की भाऊ आपल्याला कॅशलेस सोसायटी निर्माण करायची आहे. म्हणजे जगामध्ये पैसा विरहित असा आपल्याला समाज निर्माण जर केलो तर आपल्याला म्हणजे त्यांचं एक ध्येयच आहे. ओके, असं कवितेचं हे होतं, एकंदरीत होतं. म्हणजे कवितेचं सांगायचं उद्देश म्हणजे कवितेमध्ये काय करायचं, तर या पैशाचं नाद लागले आहे तर ते काढण्यासाठी त्याने शेवटी उपाय सांगला की या जगामध्ये सर्व लोकांना काय द्यायचं, तर सर्व गोष्टी फ्री दिले ना तर ते सर्व होऊन जाते असं त्यांनी म्हटले. पहा बघा, डायरेक्ट आपण कवितेच्या एक्सरसाइजला जाऊ. प्रश्न पहिला आहे त्याच्यामध्ये ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन द वन सेंटेन्स इच. बघा, तर एका सेंटेन्समध्ये सांगायचं आहे. तर प्रश्नाचं पहिलं प्रश्न आहे व्हॉट इज द चेंजेस. ओके, व्हॉट इज द चेंजेस मनी हॅज मेड इन ईच इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे ते म्हणतात की पैशाचा अर्थ सांगतो. पहा, प्रत्येक व्यक्तीमध्ये पैशाने कोणते बदल, म्हणजे व्यक्तीमध्ये पैसा काय करतो, कोणते बदल केले आहे. ओके, तर प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये, ईच इंडिव्हिज्युअलमध्ये काय करते हो, पैसा कोणते बदल घडून आणतो हे म्हटलेले आहे. तर आपल्याला पहिल्याच ओळीमध्ये त्याचं अर्थ होतं. पहा, त्यामुळे मी डायरेक्ट इथे लिहून ठेवलो आहे. तर काय मनी मॅडनेस आहे, एक तर मॅडनेस आहे, आणि नुसतं मॅडनेस आहे तर व्हॅस कलेक्टिव्ह मॅडनेस आहे. म्हणजे सामूहिक काय आहे, तर एक वेडेपणा आहे. आणि काय बदल करते होते, तर काय करते, ऑफकोर्स बदल काय करते, मल्टिट्यूड इज मॅड अँड द इंडिव्हिज्युअल कॅरीज हिज ओन ग्रेन ऑफ इन्सॅनिटी अराउंड विथ. ओके, तर सामूहिक म्हणजे सामूहिक लोक जर वेडेपणा, सामूहिक वेडेपणा जर असेल तर स्वतःला सुद्धा ते काय करते हो, वेडेपणा घेऊन जाण्यास भाग पाडते असं आपण उत्तर म्हणू शकतो. ओके, तर बघा दुसऱ्यामध्ये त्याने काय सांगितले, हे उत्तर झालं. ओके, तर दुसऱ्यामध्ये काय, दुसरा क्वेश्चन बघायचं लगेच भाऊ दिसले का, हां राईट. तर बघा याच्यामध्ये काय म्हणते, इन व्हॉट वे हॅज मनी कम टू डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे याच्यामध्ये म्हणतंय की प्रत्येक गोष्टीचे जे मूल्य ठरवण्यासाठी पैसा कोणत्या मार्गाने आला आहे. ओके, काय व्हॉट वे म्हणजे कोणत्या मार्गाने पैसा आला आहे, कशासाठी, डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं मूल्य ठरवण्यासाठी पैसा कोणत्या मार्गाने आला आहे. तर कोणत्या मार्गाने आला हो, तर पैसा कोणत्याच मार्गाने येत नाही भाऊ. पैसा काय तिकडं पुण्या मुंबई मार्गाने येत नाही. आपण डायरेक्ट सांगायचं उत्तर की अकॉर्डिंग टू पोएट कशाच्या मार्गाने आला आहे, मॅडनेस डायरेक्टली रिलेटेड टू द कशाचा आहे हो, तर मॅनकाइंडचा एक प्रकार आहे. ओके, ॲटिट्यूड ऑफ मॅनकाइंड, एवढंच ध्यान ठेवायचं तुम्हाला. ॲटिट्यूड ऑफ मॅनकाइंड म्हणजे मानव जातीच्या प्रवृत्तीमुळं. ओके, मानव जातीच्या दृष्टिकोन. ओके, मानव जातीच्या दृष्टिकोनामुळं हे पैशाचं मूल्य वाढलं आहे, एवढंच आपल्याला लिहायचं आहे. ओके, ॲटिट्यूड ऑफ मॅनकाइंड एवढं लिहिलं तरी तुम्हाला मार्क भेटू शकतात. ओके, बघा त्यानंतर तिसरं काय आपल्याला डायरेक्ट याच्यामध्ये की व्हॉट अकॉर्डिंग टू लॉरेन्स शुड बी प्रोव्हाइडेड फ्री ऑफ कॉस्ट. ओके, तर काय म्हणते हो, त्याच्यामध्ये म्हणते की व्हॉट अकॉर्डिंग टू लॉरेन्स म्हणजे लॉरेन्सच्या मते काय विनामूल्य प्रदान केले जावे. लॉरेन्स काय म्हणते हो, तर आपल्याला कॅशलेस सोसायटी निर्माण करायची असेल तर आपल्याला काय फुकट भेटायला पाहिजे, तर ते म्हणते की आपल्याला फूड फुकट भेटायला पाहिजे, शेल्टर म्हणजे अन्न निवारा, आणि फायर ते अग्नी म्हणते. ओके, म्हणजे प्रकाश. ओके, शुड बी फ्री फॉर एव्हरीवन. ओके, प्रत्येकासाठी काय करायला पाहिजे, फ्री भेटायला पाहिजे असं ते म्हटले. पहा, सोपं उत्तर आहे. काय ध्यान ठेवायचं याच्यामध्ये तुम्हाला, फूड, शेल्टर आणि काय फायर, हे तीन गोष्टी ध्यान ठेवायच्या आहेत. ओके, वरच्यामध्ये काय ध्यान ठेवायचं ते भाऊ, ॲटिट्यूड ऑफ मॅनकाइंड ध्यान ठेवायचं होतंय. ओके बबलू, आपण जाऊ का समोर. हां, आणि एक नंबरमध्ये काय ध्यान ठेवायचं ते, याच्यात काहीच नाही तर काय, मल्टिट्यूड इज मॅड द इंडिव्हिज्युअल कॅरीज हिज ओन ग्रेन इन्सॅनिटी अराउंड विथ असं ध्यान ठेवू शकतो. किंवा मल्टिट्यूड इज मॅड देन इंडिव्हिज्युअल आल्सो मॅड, असं मनी मॅड असं पण म्हणू शकतो. ओके, चार क्वेश्चन चौथा काय आहे बघा भाऊ, त्याच्यामध्ये स्टेट
द चीफ कॉज. ओके, चीफ कॉज म्हणजे काय तर स्टेट करा म्हणते. ओके, चीफ कॉज म्हणजे मुख्य काय तर मुख्य कारण. ओके, चीफ म्हणजे मुख्य कारण, कॉज कारण म्हणजे स्टेट करा म्हणते. ओके, स्पीकरच्या मनातले जे काय हे असते नाही का मुख्य भीतीचं मुख्य कारण काय आहे ते आपल्याला स्टेट करा म्हणते, सांगा म्हणते. ओके, स्पीकरच्या माइंडमधले जे सांगतात ना भीतीचं मुख्य कारण काय आहे वो काय सांगायची गरज नाही. ओके, मुख्य कारण म्हणजे पैसा. ओके, म्हणजे काय तर स्पीकर म्हणते की पैसा नसेल तर माणूस काय करू शकतो, ईट डर्ट ईट करू शकते. ओके, घाण खाऊ शकते. म्हणजे बिकॉज ही हॅज नो मनी, म्हणजे माणूस घाण कवा खाऊ शकते हो, पैसे नसेल तर घाण खाऊ शकते. त्याच्या हे त्यांनी एक उदाहरण देऊन सांगितले होते म्हणून आपण ते उदाहरण इथे लिहिलं. ओके, तर पैसा म्हणजे इथं आपण मनी ध्यान ठेवू शकतो. ओके, बघा त्यानंतर इथून तर आता मी स्वतःचेच प्रश्नाचे चांगले लिहिले पाहायच्यामध्ये. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इज अबाउट 30-40 वर्ड. बघ भाऊ आता 30-40 शब्दात लिहायला काय तेवढं ही लागत नाही आहे. त्याच्यामध्ये काय म्हणते की हाऊ हॅज मनी मेड द इंडिव्हिज्युअल नर्वस, अफ्रेड अँड इनसेक्युअर. हे पहिला प्रश्न. त्यानंतर म्हणते की व्हॉट आर इट्स लॉंग टर्म इफेक्ट. बघा याच्यामध्ये पैशाने व्यक्तीला काय म्हणते हो, चिंताग्रस्त. ओके, इंडिव्हिज्युअल नर्वस, काय नर्वस झाला असं बाबा, लई नर्वस दिसलं, लई चिंतेत दिसलं असं म्हणतात नाही का आपण. म्हणजे पैशाने मानवाला चिंताग्रस्त केलेले आहे, बरोबर. आणि काय म्हणते हो, अफ्रेड म्हणजे भीतीदायक केलं आहे, भयभीत केलेले आहे. आणि इनसेक्युअर म्हणजे सुरक्षित, पण इनसेक्युअर म्हणजे असुरक्षित केले आहे, बरोबर. पैशाने काय केले हो माणसाला, तर हे कशा प्रकारे केले आहे हा प्रश्न त्यांनी पहिला विचारला आहे. ओके, हाऊ मनी. ओके, हाऊ हॅज मनी मेड, माणसाला कशा प्रकारे हे केलं आहे. आणि दुसरा म्हणते की व्हॉट आर इट्स लॉंग टर्म इफेक्ट, आणि त्याचे लॉंग टर्म परिणाम काय दिसून येतात. ओके, असं त्याने याच्यामध्ये सांगितले आहे पहा. तर तुम्हाला माहीत आहे की पैशाने कशामुळे हे केले आहे, तर पैसा काय तर एकतर घाण खायला भाग पाडतो. पैशामुळे आपली अवकात ठरते, आपले काय तर गोल ठरतात नाही का पैशामुळे. या गोष्टी आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. आणि बघा दुसऱ्याच उत्तर लिहिलं की व्हॉट आर इट्स लॉंग टर्म इफेक्ट. त्याचं लॉंग टर्म इफेक्ट काय होते हो, तर मनी ब्रीड्स क्राईम अँड व्हायलन्स. बघ भाऊ पैशामुळं काय करतो, ब्रीड म्हणजे पसरतो, क्राईम पसरतो. ओके, आणि व्हायलन्स हिंसासुद्धा पैशामुळं पसरते. भुकेमुळं लोक चोऱ्या करतात, मारतात, लुटून खातात, काही करतात, बरोबर ना. तसंच अगदी. त्यानंतर काय, स्पेंडिंग अ पाऊंड डझंट फील गुड, म्हणजे काय इफेक्ट काय बघा आता त्याच्यामध्ये. तर काय बघा 1 पाऊंड जर आपण केलं तर आपल्याला गुड फील होते. ओके, म्हणजे काय वाटत नाही 1 रुपया जर खर्च केला. बट स्पेंडिंग सेव्हरल पाऊंड्स फील सॅड, म्हणजे जास्त पैसे जर आपण खर्च केला तर आपल्याला काय सॅडनेस फील होते. झालं, विषय संपला. ओके, अशा 2 गोष्टी जर आपण लिहिल्या म्हणजे असं करत करत वाढवलं ना, म्हणजे एवढं तुम्ही ध्यान ठेवणारे मेन मुद्दे मी ते लिहून घेतले पहा. ओके, आता पहा दुसरा प्रश्न काय म्हणते भाऊ. हां, तर मी ते थोडं पुसून घेतो म्हणजे थोडा वेळ लागते. ओके, बघा दुसरा प्रश्न म्हणते की वाय डज लॉरेन्स सेज दॅट प्रेझेंट ॲटिट्यूड टुवर्ड्स मनी इज ऑल रॉंग. आता बघा इथं काय म्हणते की लॉरेन्स असं का म्हणतात, म्हणजे व्हाय डज लॉरेन्स सेज, म्हणजे लॉरेन्स असं का म्हणतात की बघा दॅट दिले बघा. लॉरेन्स असं का म्हणतात की बघा इथून एवढा अर्थ. हां, लॉरेन्स असं का म्हणतात की पैशाबद्दलचा सध्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे, असं म्हणते की प्रेझेंट ॲटिट्यूड टुवर्ड्स मनी इज ऑल रॉंग, असं लॉरेन्स का म्हणतात. तर काय म्हणतात, तर यस असं म्हणतात, बरोबर. तर असं का म्हणतात, तर बिकॉज ऑफ मनी. बघा, बिकॉज ऑफ मनी अ पर्सन डज नॉट थिंक अबाउट हिज ओन मोरॅलिटी. पैशाच्या लोभामुळे माणूस काय करते हो, डज नॉट थिंक अबाउट हिज ओन मोरॅलिटी, स्वतःची नीतिमत्ता विसरून बसते माणूस. ओके, हे आणि कन्सायन्सेस म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, सतत विवेक बुद्धीचा वापर करत नाही. स्वतःची विवेकबुद्धी आणि स्वतःची नीतिमत्ता माणूस काय करू शकतो, विसरून जातो. अँड अ पर्सन डज नॉट इवन थिंक अबाउट द पुअर. ओके, मग ते माणसं काय करतात हो, व्यक्ती काय करतात हो, काही गरिबाबद्दल विचारच करत नाहीत. बिकॉज ऑफ द ग्रीड ऑफ मनी, म्हणजे पैशाच्या लोभामुळे माणूस काय करते हो, त्या गरिबांचा विचारच करत नाही आहे. आणि हे सध्याचा दृष्टिकोन आहे असं हे आपल्याला सांगायचं आहे. ओके, तर असं लॉरेन्स म्हणतात. कशामुळे म्हणतात, तर याच्यामुळे म्हणतात. ओके, कारण का सध्याचा दृष्टिकोन कसा आहे, तर असा आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट जाऊ आपण. बघा क्वेश्चन तिसरा, व्हॉट आर द चेंजेस ही वॉन्ट्स टू सी इन सोसायटी. त्यांना सोसायटीमध्ये कोणते चेंजेस हवे आहेत. ओके, कोणाला, कवीला सोसायटीमध्ये कोणकोणते चेंजेस हवे आहेत. नंबर 1, देर शुड बी अ नो नीड टू बेग फॉर फीड, म्हणजे काय तर भीक मागायला भाग पडू नये. शुड बी नो नीड म्हणजे गरज पडायची गरज आहे, म्हणजे बेग फॉर फीड म्हणजे भीक मागायची गरज पडू नये. हे सोसायटीचे चेंजेस त्यांना अपेक्षित आहे. बेसिक नीड शुड बी फ्री टू एव्हरीवन.
बेसिक जे गरजा आहेत, मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र आणि म्हणजे ते आपण 3 गोष्टी परत लिहू शकतो त्याच्यामध्ये. ओके, फूड असेल, शेल्टर असेल आणि फायर असेल तर ते फ्री भेटायला पाहिजे. आणि काय आणि दुसरं काय आहे हो, तर कोणती चेंज असायला पाहिजे, पीस शुड बी इस्टॅब्लिश्ड बिफोर वी किल इच अदर. म्हणजे आपण एकमेकांना मारण्या अगोदरच पीस इस्टॅब्लिश म्हणजे शांतता निर्माण व्हायला पाहिजे. आपली जी गेलेली बुद्धी आहे तर ती बुद्धी आपल्याला वापस आली पाहिजे, असं ते चेंजेस त्यांनी म्हणतात. ओके, असं जर व्हायला पाहिजे असं ते म्हणतात. बघा चौथा काय म्हणते हो क्वेश्चन, लॉरेन्स कन्क्ल्यूड द पोएम विथ द लाईन. ओके, बघा लॉरेन्स कन्क्ल्यूड द पोएम म्हणजे लॉरेन्स काय करतात हो, शेवट करतात. ओके, कन्क्ल्यूड द पोएमचे शेवट कोणत्या लाईनने करतात, विथ द लाईन्स, इट्स वन थिंग ऑर द अदर. म्हणजे एकतर या दोन्हीपैकी एक गोष्ट अटळच आहे, एकतर मारून एकमेकांना मारून लोक मरून जातील किंवा काय होतील हो, एकतर त्यांची आपली स्वतः शांतता निर्माण करतील. ओके, म्हणजे त्यांची हरवलेली समजूतदारपणाची बुद्धी वापस आणतील, हे अटळ आहे. किंवा ऑदर नाही तर दुसरंच काय तर होईल, द ऑदर्स. ओके, असं त्यांनी म्हटले. ओके, तर म्हणजे या गोष्टीने त्यांनी काय केले, शेवट केले, इथपर्यंत म्हणलं. त्यामुळे भाऊ या प्रश्नाची काही संबंध नाही, फक्त एवढं म्हणले म्हणून सांगले. आता प्रश्न सुरू होते बघा इतक्यामध्ये. ओके, काय म्हणते, तर ते म्हणते की वरचं पासून टाकतो, प्रश्न कुठं आहे बघा आता, दिसले का, हां राईट. व्हॉट आर द अल्टरनेटिव्ज ही रेपर्स डू आणि डू दे सीम फिजिबल. ओके, म्हणजे त्यांना काय म्हणते हो, अल्टरनेटिव्ज ही रेपर्स टू, त्यांनी जे हे संदर्भ वापरले नाही का, त्या संदर्भाला आपण काय म्हणू शकतोय, म्हणजे याला आपण म्हणायचं की ते नेमकं कोणते संदर्भ वापरले नाही का, म्हणजे कोणती गोष्टीचा संदर्भ घेऊन ते असं सांगितलेत, आपण असं त्यांना म्हणू शकतो. मग त्यांनी काय सांगितलेत हो, किंवा कोणता पुरावा देतोय असं आपण त्यांना म्हणू शकतोय. तर ते कोणता पुरावा देतात, तर ते पुरावा देतात की बेसिक नीड्स शुड बी फ्री फॉर एव्हरीवन. ओके, म्हणजे ह्यावरून ते असं ते सांगू शकतात की ह्या गोष्टी बाबा होऊ शकतात नाही का. आणि पीस शुड बी इस्टॅब्लिश्ड बिफोर वी किल इच अदर. म्हणजे एकच उत्तर लिहायचे बघा, दुसरं तिसरं काय नाही. म्हणजे याच्या नेमका प्रश्न तुम्हाला परत एक बार समजून घ्या पहा. व्हॉट आर द अल्टरनेटिव्ज टू ही रेफर टू. आता ते नेमकं काय म्हणतात, तर ते म्हणतात की प्रत्येकाला काय, तर ते कोणत्या पर्यायांचा संदर्भ घेतील म्हणतात. ओके, अल्टरनेटिव्ज म्हणजे पर्याय. मग कोणत्या पर्यायाचा संदर्भ घेऊन सांगतात की ते पर्याय म्हणजे एक आहे की नंबर 1 पर्याय आहे. कोणता पर्याय आहे हो, ते म्हणतात की बेसिक नीड जर प्रत्येकाला फ्री भेटत हा एक पर्याय आहे. आणि म्हणजे ह्या लाईनीला रिप्रेझेंट करण्यासाठी. ओके, कोणता पर्याय, एकतर बेसिक नीड सर्वांना फ्री भेटली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शांतता निर्माण झाली पाहिजे एकमेकाला मारण्या अगोदर. हे 2 गोष्टी या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि डू दे सीम फिजिबल, ते काय म्हणतात हो, तर हे व्यवहार्य वाटतो का, तर हे खरं तर व्यवहार्यच आहे, असं व्हायला पाहिजे, पण हे आयडियल गोष्टी आहेत असं होत नाही. यस, इट इज अ फिजिबल बट इट इज अ नॉट अ पॉसिबल असं आपण म्हणू शकतो. ओके, त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही. चला पुढे. हां, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन अबाउट 150 वर्ड इच. ओके, 150 शब्दामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. पहा, याच्यामध्ये म्हणते क्वेश्चन 1 काय म्हणते, हाऊ डज लॉरेन्स शो दॅट द पोजेशन्स ऑफ मनी इज अ काइंड ऑफ मॅडनेस. आता बघा, हाऊ डज लॉरेन्स शो दॅट द पोजेशन्स ऑफ मनी इज अ काइंड ऑफ मॅडनेस. याच्यामध्ये सर्वात प्रश्नाचं म्हणजे ही काय म्हणतात, तर लॉरेन्स पैशाच्या आहारी जाणे हा एक प्रकारचा वेडेपणा आहे असे म्हणजे एक कसं दर्शवतो असं म्हणते त्याच्यामध्ये नाही का. बघा याच्यात लॉरेन्स शो दॅट द काय कसं दर्शवतो म्हणते त्याच्यामध्ये, पोजेशन्स ऑफ मनी म्हणजे पैशाच्या आहारी जाणे, पोजेशन्स ऑफ मनी म्हणजे पैशाच्या आहारी जाणे इज अ काइंड ऑफ मॅडनेस. म्हणजे मानवजातीमुळे लॉरेन्स काय म्हणतो, पैशाच्या आहारी जाणे एक प्रकारचा वेडेपणाच आहे. म्हणजे हे कशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे आणि कशा प्रकारे दर्शवलं आहे हे सांगितले, म्हणजे कसं सांगितलं आहे हे आपल्याला विचारलं आहे. आपण काय म्हणायचं, तर ते म्हणतं की बाबा आपण सांगायचं की आपण त्याच गोष्टी परत रिपीट करायचं. काय, इंडिव्हिज्युअल फील्स पर्सनल मॅडनेस, म्हणजे केव्हा माणसाला मॅडनेस वाटते किंवा मॅडनेस ऑफ मनी वाटते, व्हेन द मासेस बिकम अ मनी मॅड. ओके, मासेस म्हणजे खूप साऱ्या लोकांना लोकसमूहाला जेव्हा लोकसमूह जेव्हा वेडेपण होते, पैशाचा वेड्या होतो, तेव्हा प्रत्येकाला इंडिव्हिज्युअलसुद्धा ते फील होते की मी पण वेडा आहो म्हणून. ओके, दुसरा गोष्ट हे त्याचं सांगायचं आपल्याला. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे मनी एनस्लेव्हमेंट्स, पैसा काय करता हो, स्लेव्ज. ओके, गुलामगिरीमध्ये म्हणजे गुलाम बनवते माणसाला. ओके, मनी फोर्सेस द पुअर टू इट डर्ट. ओके, मनी काय करते हो, माणसाला फोर्स करते किंवा भाग पाडते, कशासाठी, डर्ट खाण्यासाठी आपल्याला भाग पाडते. त्यानंतर देर इज पेन व्हेन स्पेंडिंग टू मच मनी, म्हणजे माणसाला कमी पैसा गेल्यानं काय वाटत नाही, पण स्पेंडिंग टू मच मनी जास्तीत जास्त पैसा खर्च केल्यानं माणसाला काय होते हो, दर्द होते. काय होते, दिल दुखतं आहे, म्हणजे वेदना होतात. ओके, माहीत असेल वेदना प्रत्येकाला. त्यानंतर मनी क्रिएट्स फिअर. ओके, माणूस काय पैसा काय करू शकते हो, फिअर. ओके, भीती निर्माण करते.
अलिनेटिंग वन सेल्फ फ्रॉम द वर्ड्स. ओके, म्हणजे याचा अर्थ काय होते माहिती आहे का तुम्हाला? तर याचा अर्थ दुसरं तिसरं काही नसून तर माणूस काय करते, काय क्रिएट करते व भीती निर्माण करते की बाबा मी जगापासून वेगळं चाललो आहे, काय बाबा सर्व वेगळं कराय तर मी वेगळाच करालो असं वाटते नाही का, अशी भीती निर्माण करण्याचं काम ते करते. असं आपल्याला या 5 गोष्टी आपल्याला सांगता येतील. बघा त्यानंतर इथं 4-5 गोष्टी लिहून घेतलो. पहा याच्यामध्ये काय आहे, व्हॉट एव्हिडन्स डज ही ब्रिंग अप टू सबस्टेंटिव्ह हिज आर्ग्युमेंट्स. ओके, डू यू फील दॅट द सेम सिच्युएशन एक्झिस्ट टुडे. बघा याच्यामध्ये दुसरं तिसरं काहीच नाही. ते काय म्हणते की त्याचे युक्तिवाद जे आहे, त्यांना जे बोललं आहे तर ते त्याला पुष्टी देण्यासाठी तो कोणता पुरावा देतो. ओके, तर कोणता त्याचे जे युक्तिवाद म्हणजे आर्ग्युमेंटला आर्ग्युमेंटला तिचं म्हणजे आर्ग्युमेंट खरं सांगण्यासाठी की बाबा मी जे बोललो ना आता ही म्हणजे पैसा बिसा असला आहे तसला आहे, याच्यासाठी त्याने कोणता पुरावा देतात, इव्हिडन्स सांगा म्हणते. ओके, व्हॉट इव्हिडन्स डज दी ब्रिंग अप, म्हणजे ते कोणता इव्हिडन्स देतो असं. ओके, तर तो असं म्हणतोय नाही का. आणि दुसरा म्हणजे तर कोणता इव्हिडन्स देतो हो, ते म्हणते की बाबा हे बघा इथं काय तर ॲज द क्राऊड इज मॅड, म्हणजे जर सर्वजण जर मॅड असतील म्हणजे जर पैशाचे वेडे असतील, मनी मॅड लिहायचं आपण, मी मॅड लिहिलो इथं वेडे होतात नाही का. तर इंडिव्हिज्युअल असं फील मॅड. ओके, सर्वजण वेडे जर असतील पैशाचे तर इंडिव्हिज्युअल व्यक्तित्व म्हणजे वैयक्तिकसुद्धा आपल्याला काय मॅड फील होते. ओके, मॅड वाटायला लागते. मी पण वाटायला लागते. एक त्यांनी काय दिला, पुरावा दिला. दुसरा म्हणजे मनी फोर्सेस द पुअर टू इट डर्ट. हे सत्य परिस्थिती आहे म्हणला भाऊ की पैसा काय करते तर फोर्स करते माणसाला की काय घाण खाण्यासाठी. हे एक बरोबर सत्य परिस्थिती आहे म्हणते. आणि काय म्हणते, युअर वर्थ इज डिटरमाइंड बाय युअर वेल्थ. ओके, तुमची तुमची जी संपत्ती आहे तर ते कोण डिटरमाइन करते, म्हणजे भौतिक संपत्तीवरून काय करते तुम्हाला तुमचं भविष्य पाहिल्या जाते याच्यामध्ये, असं देखील ते म्हणते. आणि दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये काय म्हणते की डू यू फील दॅट द सेम सिच्युएशन एक्झिस्ट टुडे. मग तुम्ही ते सुद्धा फील करत आहात का, किंवा असं तुम्हाला वाटते का की हीच आजची परिस्थिती आहे. तर यस काय म्हणायचं, यस दिस इज अ सिच्युएशन इवन टुडे, म्हणजे आत्तासुद्धा हीच परिस्थिती आहे असं आपण म्हणू शकतो. आणि उत्तराची समाप्ती, बस विषय संपला भाऊ. तुम्ही मध्ये काही फेका नाही का 4-5 शब्द, पण हे येऊ दे त्याच्यामध्ये. बघा तिसरा आणि शेवटचा क्वेश्चन आहे, एवढा मोठा आहे पण तुम्हाला किती छोट्यामध्ये सांगालो बघा मी. हो का, ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी, कारण का तुम्ही माझे सबस्क्रायबर्स आहात आणि तुम्हाला सांगणं म्हणजे माझं कर्तव्य आहे, बाकी काय नाही. ओके चला, लॉरेन्स ऑफर सम सॉल्युशन्स टू द प्रॉब्लेम्स कॉज्ड बाय मनी मॅडनेस. आता लॉरेन्स ऑफर करतो. ओके, का म्हणजे लॉरेन्स पैशामुळे निर्माण झालेल्या समस्यावर काही ऑफर करतो, म्हणजे उपाय देतो. ओके, तर ऑफर सम सॉल्युशन्स. ओके, उपाय देतो, ऑफर सम सॉल्युशन. लॉरेन्स उपाय देतो, कशावर देतो हो, पैशामुळे निर्माण झालेल्या समस्या, प्रॉब्लेम्स कॉज्ड बाय द मनी मॅडनेस. ओके, पैशाच्या वेडेपणामुळे निर्माण झालेले समस्यावर त्यांना काय देतो, उपाय देतो. डू यू थिंक, आता बघा इथं लगेच काय म्हणतंय भाऊ आपला, बघा काय म्हणतंय, डू यू थिंक दे आर प्रॅक्टिकल. ते म्हणतात की बाबा हे त्यांनी वास्तववादी आयडियल सांगले नाही का, पण तुम्ही विचार करा की हे नक्कीच तुम्हाला वाटते का हे व्यावहारिक आहे, किंवा हे आत्ता सध्याला होऊ शकतं असं की सर्वांना फ्री जेवण भेटलं पाहिजे, जे सरकार आपल्याला फुकट खाऊन घरी बसू घातलं पाहिजे नाही का, असं तुम्हाला वाटते का हे प्रॅक्टिकल आहे. मग असं ते म्हणते नाही का. मग तिसरा प्रश्न काय, इंडिव्हिज्युअल आणि सोसायटल लेवल. बघा याच्यात प्रश्नाचं खरं तर हे काय आहे, तर खरा प्रश्न तर इथं दिले भाऊ. ओके, खरा प्रश्न कुठं दिलं आहे, इथं दिलं आहे. ते काय म्हणतं आहे तर खरा प्रश्न, तर त्याने एवढं प्रॉब्लेम सॉल्युशन सांगितलं की बाबा हे फ्री द्यावं, असं करा, आपली बुद्धी वापस यावं, काहीतरी करावं नाही का. तर हे प्रॅक्टिकल आहे का, आपण काय म्हणायचं, नो, किंवा काय म्हणायचं, यस म्हणायचं. ओके, यस म्हणायचं. आणि त्याच्यासाठी आपल्याला सॉल्युशन सांगा म्हणले नाही का, इंडिव्हिज्युअल किंवा सोसायटल लेवल, म्हणजे वैयक्तिक किंवा सामाजिक लेवलवरती याची समस्याचा उपाय आपल्याला सांगा म्हटले आणि तेच आपल्याला उपाय सांगायचा आहे. यस म्हणायची, तर इट इज अ प्रॅक्टिकल आहे म्हणायचं, किंवा कोणी नाही म्हणायचं, काय म्हणायचं, काय टेन्शन नाही. बघा त्याच्यामध्ये काय उतरलेले, एव्हरीवन शुड गेट बेसिक नेसेसिटीज. बघा इट इज अ प्रॅक्टिकल, केव्हा भेटेल, जर उपाय सांगतो आपण. ओके, आपण बी उपाय त्याच्यासारखं सांगतो. बघा एव्हरीवन शुड गेट बेसिक नेसेसिटीज, प्रत्येकाला जर काय बेसिक गरजा जर भेटले तर ते होऊ शकते, म्हणजे भेटायला पाहिजे. दुसरी गोष्ट, डिस्क्रिमिनेशन इन सोसायटी शुड बी रिड्यूस्ड. बघा सोसायटीमध्ये जे भेदभाव आहे समाजामध्ये, ते भेदभाव जर कमी केला तर हे पैशाचा मॅडनेसपणा कमी होऊ शकते. हे आपल्या लेवलचं आपण सांगू शकतो. ओके, मोरॅलिटी शुड नॉट बी फॉरगेटन, आपली जी नीतिमत्ता आहे तर ते नीतिमत्तेला न विसरावं. ओके, हे पण महत्त्वाची गोष्ट आहे. वी शुड नॉट थिंक काय अवर सेल्फ्स क्रेझी. ओके, बिकॉज ऑफ द क्राऊड.
ओके, वी शुड नॉट थिंक अवर सेल्फ क्रेझी बिकॉज ऑफ द क्राऊड. म्हणजे याच्यामध्ये क्राऊडला बघून आपण स्वतःला वेडेपणा समजून घ्यायचं नाही, क्रेझी व्हायचं नाही. ओके, ते जर केलं तर हे शक्य आहे. आणि त्यानंतर इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी शुड बी इस्टॅब्लिश्ड. ओके, त्याच्यामध्ये आर्थिक समानता जर आपल्याला प्रस्थापित करता आली तर हे काय होऊ शकते, म्हणजे सर्वांना समान वाटा जर निर्माण झाला तर इट इज अ पॉसिबल असं आपण म्हणू शकता, इट इज अ प्रॅक्टिकल म्हणू शकतो. असे आपले उपाय होते पहा. तर मित्रांनो हे झालं काय, हां राईट, इथं म्हणले बा थँक्यू सो मच. आत्तापर्यंत तुम्ही सर्व मन लावून ऐकून घेतलात त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार. आणि सबस्क्रायबर्स लिहिलो इथं किंवा सबस्क्रायबर नाव लिहिलो आणि हसलो आहे थोडं. मी का हसलो आहे तर त्याचं कारण सांगतो की हसण्यासारखीच गोष्ट आहे. कारण का तुम्ही सर्वजण सबस्क्राईब करता, कारण का तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. ओके, त्यामुळे मला थोडं हसू आले. तर तुम्हाला सबस्क्रायबरसाठी तुम्हाला काय म्हणलं हो, मी थँक्यू म्हणलो आहे. तर थँक्यू. तुम्ही फक्त व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत किंवा ज्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही त्यांच्यापर्यंत पाठवा. सोबत मी PPT तुम्हाला शेअर करतो आहे, ते पण तुम्ही वापरा. स्वतः मी तयार केलेली PPT आहे. आणि नक्की त्याच्यानंतरसुद्धा तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहील. आणि जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्ही. थँक्यू सो मच. बाय एव्हरीवन.